dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3 of chapter number 1 geometrical constructions from 7th standard mathematics. So here is the practice set 3 and the question is draw triangles with the measures given below. आता इथे काही मेजर्स दिलेले आहेत ट्रायंगलचे आणि आपल्याला त्यानुसार ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 2 मध्ये सुद्धा आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला होता. हे पहा, प्रॅक्टिस सेट 2 मध्ये आपल्याला जेव्हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी दिला होता तेव्हा ट्रायंगलच्या 3 साइड्सची लेंथ दिलेली होती. आता प्रॅक्टिस सेट 3 मध्ये आपल्याला ट्रायंगल्सच्या 2 साइड्सची लेंथ दिलेली आहे आणि इथे 1 अँगल दिलेला आहे. जेव्हा आपण ट्रायंगल ड्रॉ करत असतो तेव्हा तुम्हाला माहित आहे, आता इथे हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. या ट्रायंगलमध्ये किती अँगल्स आहेत? तर 3 अँगल्स आहेत. अँगल A, अँगल B आणि अँगल C. आणि साइड्स किती आहेत? साइड्स आहेत साइड AC, साइड BC आणि साइड AB. सो 3 साइड्स आणि 3 अँगल्स. आता 3 साइड्स आणि 3 अँगल्सपैकी त्यांनी 2 साइड्स आणि 1 अँगल दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे. खूप इझी प्रॅक्टिस सेट आहे. चला आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सो ट्रायंगल MAT आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी या ट्रायंगलच्या 2 साइड्सची लेंथ दिलेली आहे. लेंथ ऑफ साइड MA इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर्स आणि लेंथ ऑफ साइड AT इज इक्वल टू 6 सेंटीमीटर्स. तसेच मेजर ऑफ अँगल A दिलेला आहे 80 डिग्री. आपल्याला ट्रायंगल MAT कन्स्ट्रक्ट करायचा आहे, पण त्याही आधी काय करायचे आपल्याला? फर्स्ट स्टेप तर रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची आणि मग ती रफ फिगर रेफरन्सला ठेवून आपण आपली ओरिजिनल फिगर ड्रॉ करायची आहे. चला तर मग आपण रफ फिगर ड्रॉ करूयात. रफ फिगर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला बेस लाईन काय घ्यावी लागणार? कोणती घ्यावी लागणार? लाईन MA की लाईन AT? तुम्ही कोणतीही बेस लाईन घेऊ शकता. लाईन MA बेस लाईन म्हणून घेऊ शकता किंवा लाईन AT सुद्धा घेऊ शकता. इथे आपण लाईन AT ही बेस लाईन म्हणून घेऊया ट्रायंगलची. सो रुलर आणि आपल्याला आधी काय करायचं आहे? रफ फिगर ड्रॉ करायची आहे. सो रफ फिगर ड्रॉ करते वेळी एक्झॅक्ट 6 सेंटीमीटर घ्यायचं का? तर तसं काही नाही. तुम्ही छोटीशी अशी रफ फिगर ड्रॉ करू शकता रेफरन्ससाठी. सो इथे हे पॉईंट्स झाले. AT किती दिलेला आहे? 6 सेंटीमीटर्स. आता पॉईंट Aवर आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे आणि किती डिग्रीचा दिलेला आहे तो? आपल्याला मेजर दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. किती डिग्रीचा आहे तो? येस, 80 डिग्रीचा. सो 80 डिग्रीचा अँगल कसा येणार इथे? लाईन कुठे येणार या अँगलची इथे? तर 90 डिग्री स्ट्रेट लाईनमध्ये असतो अँगल, राईट? मग 80 डिग्रीचा इथे कुठेतरी येऊ शकतो. ओके, सो आपण अशा प्रकारे इथे एक रे ड्रॉ करून घेऊयात. आता लेंथ दिलेली आहे MA 5.2 सेंटीमीटर. आता इथे AT आहे, M कुठे असणार? या लाईनवर कुठेतरी असणार आहे. लेंथ काय दिलेली आहे M आणि Aची? MAची लेंथ काय दिलेली आहे? तर 5.2 सेंटीमीटर्स. 5.2 सेंटीमीटर्स इथे येऊ शकतं. ओके, ही रफ फिगर आहे, हो की नाही? सो इथे आपण M नाव देऊन घेऊयात आणि पॉईंट M आणि T जॉईन करूयात. इथे हा अँगल किती डिग्रीचा आहे तो सुद्धा राईट करून घ्यायचा आहे, 80 डिग्रीचा. आता ही झाली आपली रफ फिगर. या फिगरला रेफरन्सला ठेवून आता आपण आपली ओरिजिनल फिगर ड्रॉ करूयात. सो आपल्याला बेस लाईन काय घ्यायचं आहे? AT आणि ATची लेंथ काय आहे? 6 सेंटीमीटर्स. चला आपण बेस लाईन ड्रॉ करून घेऊयात 6 सेंटीमीटर्सची. सो इथे आहे 6 सेंटीमीटर, इथे हा 0. नाव देऊयात या पॉईंटला T आणि याला A. किती आहे? 6 सेंटीमीटर्स. आता इथे पॉईंट Aवर आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. कितीचा? 80 डिग्रीचा. त्यासाठी काय लागणार आहे? त्यासाठी आपल्याला प्रोट्रॅक्टर लागणार आहे. सो हे आहे प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टर कसे ठेवायचे आहे इथे? हे पहा, प्रोट्रॅक्टरचा हा जो सेंटर पॉईंट आहे ना, तो सेंटर पॉईंट या Aवर बरोबर आला पाहिजे, पॉईंट Aवर आला पाहिजे. सो हे पहा, प्रोट्रॅक्टरचा हा सेंटर पॉईंट आला पॉईंट Aवर बरोबर. आता पुढे काय करायचं आपल्याला? तर मेजर करायचं. 0 इथे हा प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट, पॉईंट Aवर. इथे ही 0ची लाईन, मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हे पहा, ही जी लाईन आहे ही आहे ATची. सो इथे आपण एक पॉईंट घेऊयात, प्रोट्रॅक्टर बाजूला ठेवूयात आणि रुलरच्या मदतीने हा जो पॉईंट घेतलेला आहे 80 डिग्रीसाठी आपण प्रोट्रॅक्टरवर
आणि ए जॉईन करूयात. ए पासून एक रे ड्रॉ करूयात. ओके, हा अँगल कितीचं झालेला आहे? 80 डिग्री. आता आपल्याला ट्रायंगल MAT कन्स्ट्रक्ट करायचा आहे. इथे साईड AT आहे. M कुठे असणार आहे? या लाईनवर कुठेतरी असणार आहे. आणि MAची लेंथ किती दिलेली आहे? साईड MAची लेंथ दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर्स. मग ती लेंथ रुलरने सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण मी रेकमेंड करेल की तुम्ही कंपास घ्यायचा आहे आणि कंपासवर 5.2 सेंटीमीटर इतके अंतर घ्यायचे आहे. सो 5, 1 आणि 2 आणि हे इथे 0. सो कंपासमध्ये हे आपण अंतर घेतले 5.2 सेंटीमीटर्स. आता कंपासचे हे टोक पॉईंट Aवर ठेवायचे आणि हा जो रे आहे या रेवर एक आर्क ड्रॉ करायचा. आता या आर्कमुळे काय झालेले आहे? इथे एक पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. या आर्कने या रेला इंटरसेक्ट केलेले आहे. सो या पॉईंटला नाव देऊयात आपण M आणि इथे राईट करून घेऊयात AM = 5.2 सेंटीमीटर्स. पॉईंट M आणि पॉईंट T जॉईन करूयात. सो अशा प्रकारे आपला हा ट्रायंगल MAT कन्स्ट्रक्ट झालेला आहे. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना कधीच लेबल करायला विसरायचं नाही आहे. नेहमी सगळ्या पॉईंट्सला व्यवस्थित लेबल करायचं आहे. प्रत्येक साईडची जी लेंथ दिलेली आहे ती लेंथ राईट करायची आहे. अँगल जो दिलेला आहे त्याचं मेजर राईट करायचे आहे. जर तुम्ही हे राईट करायला विसरला तर तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. चला आपण आता सेकंड क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रायंगल NTS ड्रॉ करायचं आहे. या ट्रायंगलमध्ये मेजर ऑफ अँगल T दिलेले आहे 40 डिग्री आणि साईड्स दिलेल्या आहेत या ट्रायंगलच्या 2, साईड NT आणि साईड TS आणि त्यांची लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. म्हणजे इथे काय दिलेले आहे? NTची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, तसेच साईड TSची सुद्धा लेंथ 5 सेंटीमीटर्स आहे. चला आता आपण हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया, ट्रायंगल NTS. त्यासाठी रफ फिगर ड्रॉ करूयात आधी. आता इथे आपण बेस लाईन म्हणून TS घेऊयात. नाव देऊयात इथे पॉईंट्सला TS. काय लेंथ आहे TSची? तर 5 सेंटीमीटर्स. आणि अँगल कोणता दिलेला आहे? T. सो या पॉईंटवर आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे आणि तो कितीचा करायचा आहे? 40 डिग्रीचा. 90चा सरळ असतो, तर 40चा कुठे येईल? एक अंदाज लावायचा आहे आणि असं तुम्ही एक पॉईंट घेऊन अँगल ड्रॉ करायचा आहे 40 डिग्री. आता N पॉईंट कुठे असणार आहे? या लाईनवर कुठेतरी पॉईंट N असणार आहे. NTची लेंथ काय दिलेली आहे? NTची लेंथ आहे 5 सेंटीमीटर्स. सो इथे आपण घेऊयात पॉईंट N आणि किती आहे सेंटीमीटर्स? 5 सेंटीमीटर्स. आता पॉईंट N आणि पॉईंट S जॉईन करूयात. इथे ही आपली रफ फिगर ड्रॉ करून झालेली आहे. आता आपण फेअर फिगर ड्रॉ करूयात, आपली ओरिजिनल फिगर. त्यासाठी आपल्याला बेसलाईन ड्रॉ करायची आहे 5 सेंटीमीटर्सची. सो इथे आहे 5. नाव देऊयात TS 5 सेंटीमीटर्स. आता आपल्याला अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे पॉईंट Tवर. हे पहा रफ फिगरमध्ये आपल्याला दिसत आहे. सो 40 डिग्री पॉईंट Tवर प्रोट्रॅक्टर अशा प्रकारे ठेवायचा आहे. प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट बरोबर पॉईंट Tवर आला पाहिजे. आणि आता 0 पासून स्टार्ट करायचं. 0 कुठे आहे? तर इथे. हे पहा इथे आपण सेंटर पॉईंट ठेवला प्रोट्रॅक्टरचा. आता 0 पासून स्टार्ट करायचे. सो 0, 10, 20, 30, 40. इथे आहे 40. सो इथे हा पॉईंट घ्यायचा. रुलरने पॉईंट T पासून एक रे ड्रॉ करायचा आहे इथे 40 डिग्रीपर्यंतचा असा. आता या लाईनवर या रेवर पॉईंट N असणार आहे. त्याची काय लेंथ दिलेली आहे? NT काय दिलेली आहे लेंथ? NTची लेंथ आहे 5 सेंटीमीटर्स. तर कंपास घ्यायचा आहे, रुलर घ्यायचा, 5 सेंटीमीटर्स एवढे अंतर घ्यायचे आहे रुलरवर कंपासमध्ये. हे पहा 5 सेंटीमीटर इतके अंतर घेतले. आता आपल्याला काय करायचे आहे? पॉईंट Tवर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि रे हा जो रे आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावर अशा प्रकारे आर्क
ड्रॉ करायचा. आर्कमुळे काय झालेले आहे, इथे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळाला, या पॉईंटला नाव द्यायचे एन आणि इथे राईट करायचे 5 सेंटीमीटर्स. इथे आपण अँगल किती डिग्रीचा आहे ते राईट केलं नाही, सो 40 डिग्री. आता पॉईंट एन पासून पॉईंट एस पर्यंत आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता तुम्ही तुमचे आन्सर, आता ही जी फिगर ड्रॉ केलेली आहे ते क्रॉस चेकसुद्धा करू शकता. आता इथे TS 5 सेंटीमीटर आहे का, तर हो. त्यानंतर NT 5 सेंटीमीटर आहे का, तर हो, बरोबर 5 सेंटीमीटर आलेला आहे. त्यानंतर प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि हा अँगलसुद्धा तुम्ही मेजर करू शकता. हे पहा 40 डिग्रीचा हा अँगल आहे. सो ही आपली जी फिगर आहे ती करेक्ट आहे. नाव लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 3. In triangle FUN, length of side FU is equal to 5 centimeters, length of side UN is equal to 4.6 centimeters and measure of angle U is equal to 110 degree. आता इथे आपल्याला ट्रायंगल FUN ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपण काय करूयात, रफ फिगर ड्रॉ करूयात. आणि रफ फिगरमध्ये बेस लाईन आपण इथे घेतलेली आहे FU आणि FUची काय लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. आता U आपल्याला अँगल यू दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल यू किती दिलेला आहे 110. सो इथे पॉईंट यूवर आपल्याला 110 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. तुम्हाला माहीत आहे 90 डिग्री म्हणजे स्ट्रेट लाईन येते, पण इथे आपल्याला 110 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे, म्हणजेच ऑब्च्यूज अँगल ड्रॉ करायचा आहे. सो इथे सरळ लाईनमध्ये 90, सो 110 कुठे येणार, इथे 100 आणि इथे 110. सो असं अंदाजे आपण इथे पॉईंट घेतलेला आहे 110चा. आता लाईन ड्रॉ करूयात तिथे. हा अँगल आहे 110 डिग्री. इथे पॉईंट घेऊयात N आणि पॉईंट N आणि पॉईंट F जॉईन करूया. क्वेश्चनमध्ये UN ची लेंथ किती दिलेली आहे, UN ची लेंथ दिलेली आहे 4.6 सेंटीमीटर्स. बेस लाईन काय घ्यायची आहे आपल्याला FU आणि ती किती सेंटीमीटरची आहे 5 सेंटीमीटर्स. चला आपण बेस लाईन ड्रॉ करूयात 5 सेंटीमीटर्सची. सो इथे ही बेस लाईन आपण ड्रॉ केली 5 सेंटीमीटर्सची. लेबल करूयात FU 5 सेंटीमीटर्स. पॉईंट यूवर आपल्याला काय करायचं आहे, अँगल ड्रॉ करायचा आहे किती डिग्रीचा 110. सो प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे. प्रोट्रॅक्टरचा हा जो सेंटर पॉईंट आहे तो या पॉईंट यूवर आला पाहिजे. चला आपण ठेवूयात. हे पहा, अशा प्रकारे पॉईंट यूवर प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट ठेवायचा आहे. आता पॉईंट यूवर आपल्याला 110 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. सो हा आहे पॉईंट यू आणि ही बेस लाईन. बेस लाईनवर 0 कुठे आहे, इथे. सो इथून स्टार्ट करायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. सो इथे आपण घेऊयात एक पॉईंट आणि पॉईंट यू पासून इकडे एक रे ड्रॉ करूयात. नेक्स्ट काय दिलेले आहे आपल्याला, आपल्याला NUची लेंथ दिलेली आहे. किती आहे लेंथ, तर 4.6 सेंटीमीटर्स. चला स्केलवर आपण कंपासने 4.6 सेंटीमीटर्स इतके मेजर घेऊयात. सो 4, 4.5 आणि हे 6, 4.6 आणि हा इथे 0. कंपासमध्ये आपण एवढे मेजर घेतलेले आहे. आता पॉईंट यूवर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि या रेवर एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आर्क ड्रॉ केल्यामुळे इथे आपल्याला पॉईंट मिळालेला आहे N. ही जी लेंथ दिलेली आहे NUची और UN ची ती किती आहे 4.6 सेंटीमीटर्स. राईट करून घेऊयात. आणि हा अँगल आहे 110 डिग्रीचा. आता पॉईंट N आणि पॉईंट F जॉईन करूयात. सो अशा प्रकारे आपला ट्रायंगल FUN ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण आपले आन्सर, आपली ही जी फिगर आहे ती पुन्हा एकदा क्रॉस चेक करूयात.
लेंथ ऑफ FU किती आहे? लेंथ ऑफ साईड FU 5 सेंटीमीटर्स आहे का बरोबर? 5 सेंटीमीटर्स, येस करेक्ट. त्यानंतर UN किती दिलेली आहे? UN आहे 4.6 सेंटीमीटर्स आहे का? येस 4.6 सेंटीमीटर्स. आणि हा जो अँगल आहे तो 110 डिग्रीचा आहे, अँगल U. येस बरोबर 110 डिग्रीचा आपला अँगल U तयार झालेला आहे. इथे क्वेश्चन नंबर 4मध्ये आपला ट्रायंगल PRS कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यामध्ये 2 साईड्सची लेंथ दिलेली आहे आणि 1 अँगल दिलेला आहे. लेंथ ऑफ साईड RS इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर्स आहे आणि लेंथ ऑफ RP इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर्स आहे आणि मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री आहे. चला तर मग आपण ट्रायंगल PRS कन्स्ट्रक्ट करूयात. त्यासाठी बेस लाईन म्हणून आपण RS घेऊयात. त्यासाठी रफ फिगर ड्रॉ करूयात. पॉईंट्सचे नाव देऊयात. RS किती सेंटीमीटर आहे? RS 5.5 सेंटीमीटर्स. आणि अँगल कोणता दिलेला आहे? R किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. सो 90 डिग्री म्हटल्यावर एक इथे वरती सरळ लाईन येणार. या लाईनवर कुठेतरी पॉईंट P असणार आहे. RPची काय लेंथ दिलेली आहे? RP और PR त्याची लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स. सो 4.2 सेंटीमीटर्स इथे कुठेतरी असेल. इथे आपण पॉईंटचे नाव देऊयात P आणि राईट करूयात 4 सेंटीमीटर्स, 4.2 सेंटीमीटर्स. आता पॉईंट P आणि S जॉईन करूयात. तर आपला हा ट्रायंगल PRS असा काहीसा दिसेल. इथे आपण अँगल देऊयात 90 डिग्री, मेजर ऑफ अँगल 90 डिग्री. चला आता आपण ट्रायंगल PRS कन्स्ट्रक्ट करूयात. सो बेस लाईन आहे RS, त्याची लेंथ दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर्स. सो इथे बेस लाईन ड्रॉ करूयात 5.5 लेबल करूयात RS 5.5 सेंटीमीटर्स. 90 डिग्री आपल्याला पॉईंट R वर ड्रॉ करायचं आहे. सो प्रोट्रॅक्टरचे सेंटर पॉईंट R वर ठेवले. इथे 0 आणि इथे हे 90 डिग्री. इथे हा पॉईंट घेतला 90 डिग्रीसाठी आणि आता इथे एक लाईन ड्रॉ केली. या लाईनवर कुठेतरी पॉईंट R असणार आहे, राईट. RPची काय लेंथ दिलेली आहे? 4.2. सो कंपास घ्यायचे, रुलर घ्यायचं आणि 4.2 कुठे आहे? 4.1 4.2 हे पहा 4.2 घेतले आपण रुलरवर. आता पॉईंट R वर कंपासचे टोक ठेवायचे आणि इथे एक आर्क ड्रॉ करायचा. या आर्कने या रेला इथे इंटरसेक्ट केलेलं आहे. सो या इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव देऊयात आपण P आणि इथे लेंथ राईट करूयात 4.2 सेंटीमीटर्स. आता पॉईंट P आणि पॉईंट S जॉईन करूयात. इथे अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. सो अशा प्रकारे इथे आपला ट्रायंगल PRS कन्स्ट्रक्ट झालेला आहे.